आमच्यामध्ये हे काय बोलतात आमचे, विसरले मी पण, बोलता बोलता विसरून जाते. माझं पण डोकं भज्या कमी झाल्या, मटण खात नाही ना त्याच्यामुळे भज्या माझं खरं बोलत होतं ते कोरोना आजार आहे ना, त्याच्यामुळे मटणाचं मनच उडालंय. नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. आज काय बनवताय? आज मी शेंगदाण्याचा खळगोट बनवते. शेंगदाण्याचा खळगोट. गावाला बनवतात ना शेंगदाण्याचा, कच्च्या शेंगदाण्याचा खळगोट. त्याच्या ओरिजिनल बाजरीच्याच भाकरी बरोबर खायचं, चपात्यांबरोबर खायचं, नाही तर ते दुधासारखं लागतं. मग ते याच्यावर भाकरीच लागतात, पण ते चुरून मुरून खाणारे पाहिजे ना. तुम्ही भाकर असं लावून खरडून खाणार तसं नाही चालत. त्या भाकरीला असा भुगा करायचा आणि त्याच्यात कालून भाकरी त्याच्यामध्ये. तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात? कुस करून बोलतात. मलिदा वगैरे करतात ना, तसं आमच्यात मलिदा बिलादे नाही बोलत, आमच्यामध्ये चुरून मुरून बोलतात. गावाला समजा काय नसलं ना तर शेंगदाणे प्रत्येकाच्या घरामध्ये बरणीमध्ये भरलेले असतात. मग ते इमर्जन्सी मध्ये, आणि ते मराठा लोक असतात ना, वंजारी जातीचे, त्यांच्यामध्ये हे शेतामध्ये जास्त घेऊन जातात. त्यांच्याकडूनच मी शिकले शेंगदाण्याचा खळगोट. म्हणजे ते हांडीवर, ते थोडासा मासा ना हांडीवर रसा, तशी त्यांची पद्धत आहे. त्यांच्या पूर्ण स्टीलचा डबा असतो कढीवाला, त्याच्यामध्ये तो खळगोट घेतात आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकर किंवा शिळी भाकर असली ना तर चुरून खायला छान लागतं. शिळ्या भाकरी पण त्याच्यावर खाऊ शकतो. हा, पण एकदम टेस्टी लागतं. आता साहित्य दाखवा. हा कांदा घेतलाय. किती कांदे? कांदे 2 आहेत, पण मी 2 नाही टाकणार. ह्या मिरच्या आहेत, या 10 मिरच्या आहेत, 10-12 मिरच्या. हे कोथिंबीर, हे तडका मारायला तेल, हा शेंगदाणे, अद्रक आणि लसूण दोन्ही मिक्स केलेले मी, हे दिसते. 10-12 खोबरं आहेत आणि मीठ आणि हळद राहिली. हळद दाखवते. हळद थोडीशी नावाला खाली हळदीचं म्हणजे स्वाद यासाठी हळद टाकणार. आता मी वाटून दाखवणार. हे कच्चे शेंगदाणे वाटायचे, भाजायचे नाही. हा, भाजले का मग ते म्हणजे जरा खरपूस लागतं कालवण. ते जो खळगोट असतो ना त्याला खळगोट बोलतात. गावाकडे शेंगदाण्याचा खळगोट म्हणजे ते प्रसिद्धच आहे. शेंगदाण्याचा खळगोट. आज काय बनवलं? शेंगदाण्याचा खळगोट. कालवण म्हटलं का लोक म्हणतात, अरे शेंगदाण्याचं कालवण कसं आहे? शेंगदाण्याची चटणी ऐकली, शेंगदाण्याची भाजी वांग्यामध्ये करतात ना आपण कुटून, ते ऐकलं, पण शेंगदाण्याचा खळगोट कुणी ऐकलं नाही. ते गावच्या लोकांनाच माहिती. तर मी तसं कच्च्या शेंगदाण्याचा खळगोट बनवून दाखवते, भाजायचे नाही. हे कांदा, मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं, शेंगदाणे याचं सर्व वाटण करायचं. पण कांदा थोडासा नावाला टाकायचा, कारण तडका मारायला पण मी याच्यातच कांदा जास्त टाकायचा नाही. मग त्या शेंगदाण्याच्या खळगोटाला ना कांद्याचा वास जास्त लागतो. कारण काही जण खळगोट्यामध्ये ते मराठा लोक कांदा लसूण काय खात नाहीत ना, मग त्याच्यामुळे ते कांदे नाही टाकायचे. आपल्याला टाकूशी वाटलं तर आपण टाकू शकतो, असं नाही का. आपल्या लोकांना कसं कांदा लागतोय टमाटा आणि कांदा, आपण ते कांद्याचा थोडासा वापर करायचा. ते टोमॅटो नाही लागत. गावाला म्हणजे कसं साधं सिंपल असतं. ते लोक मसाला गोळा करून ठेवतात माहितीये, आणि बरणीमध्ये ठेवतात, वाटीमध्ये ठेवतात. जेव्हा त्यांना लागल तर मग ते गोळा काढतात, थोडासा लावतात आणि काढून काढवतात. पण त्याची चव वेगळीच लागते मुंबईपेक्षा. तिथे असे गोळे वाटून, माझी सासू पण असं सगळं मिश्रण ते लोक वाटून ठेवतात. नाही, खाली शेंगदाणे न वाटता बाकीचं सर्व वाटून ठेवतात. बाकीचं सगळं वाटून ठेवतात. शेंगदाणे खराब होतात ना, मग ते शेंगदाणे न वाटत. जेव्हा वाटायचं तेव्हा खाली शेंगदाणे वाटणार. खाली शेंगदाणे वाटले ना, मग हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून कढीपत्त्याचा तडका मारतात. म्हणजे आपण जो मसाला भाजून वाटून ठेवतो ना तसा तो मसाला सगळा करून ठेवतात. पण ते सुक्क वाटतात. थोडंसं नावाला पाणी ठेवतात म्हणजे ते खराब नाही. 8 दिवस तर मसाला खराब होत नाही. आणि गावच्या लोकांचं कसं, हा व्हाईट कलरचा डबा आहे ना, त्या डब्यामध्ये मसाल्याचा गोळा वाटून ठेवतात. जेव्हा वाटेल तेव्हा आपण कसं जास्त घेतो, नाही कमी पडेल आपण जास्त घ्या, तसं ते नाही. ते थोडंसं नावाला इतकंच घेतात, एवढाच मसाला घेतात. आणि त्या मसाला वाटलेला मसाला 1 चमचा घेतात, बस त्यांना खूप झाले. आणि ते कसं गावाला चुरून मुरून खाणारेच लोक असतात. तर मी हे वाटण दाखवते. ते थोडासाच कांदा, नावाला खाली चवीनुसार कांदा घेते याच्यामध्ये मिक्सरमध्ये. या 10-12 मिरच्या आहेत, हे शेंगदाणे अर्धा पेला आहे, हे खोबरं, हे अद्रक लसूण,
ही खाली थोडीशी कोथिंबीर मी टाकणार, खाली त्याचा कलर हिरवा यासाठी. ही थोडीशी हळद, पाणी वाटायला पाहिजे म्हणून. हा, म्हणजे जरा शेंगदाण्याचं मिश्रण जरा जाडसर झालं पाहिजे, जास्त बारीक नाही करायचं. ही आपली एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना. त्यात आपण अर्धा पेया अजून एक पेया पाणी टाकलं ना अजून. हा, हे कसं पाणी टाकून वाटलेलं आहे हा, हम्म. एकदम गरगरीत केलेलं आहे. म्हणजे आपण याचं हे शेंगदाणे आहेत मग ना, ही डोस्याबरोबर चटणी खाण्यासारखी आहे का? डोश्याबरोबर पण खाऊ शकतो. झाली. है ना? खाऊ शकतो. हा. पण आणि हे काय बोलतो त्याला, कांदा आपण याच्यामध्ये ना ब्रेड असतो ना पावांचा, काय बोलतात त्याला, स्लाइस ना, ते स्लाइस आपण भुगा करून जर टाकले ना आणि असे उंडे केले त्याची भजी पण बनतात. कटलेट सारखी बनते. हा बरोबर. आणि ह्याच्यात फक्त कांदा नाही टाकला असं तर चटणी झाली असती, चटणी झाली. है ना? आता मी याच्यामध्ये तेल टाकते, म्हणजे आपण बनवायला गेलो ना तर सर्व काय होतं, हो. डोकं लढवलं तर. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आहे तिथे, त्याच्यात कढीपत्ता टाकायचे का? हा, तडका मारायला थोडा कढीपत्ता टाकते. त्याच्यामध्ये पाव टाका, भात टाका, भात आणि ब्रेड टाकलं ना याच्यामध्ये, तर याचे गोळे करा आणि सोडा. भजी पण भाताचे आणि याचे ब्रेडचे एकदम बारीक कुस करा. भात शिजलेला असेल ना तर हा भात जर मी टाकला ना त्याच्यामध्ये ब्रेडचा भुगा टाका आणि गोळे करून सोडा पाण्यामध्ये, थोडंसं पाणी लावा मग त्याच्यामध्ये सोडा. खळगुट टाकते, दिसले हे काळे झालेत, मला तर काही दिसत नाही. तो खाली असला आता मी हा खळगुट टाकते, दिसतंय. वास कसा एकदम खमंग वास त्याचा. खाणारे खातात, आम्ही खातो चुरळ मोडून लसूण मासून घ्यायचं आहे, सोडायचं नाही काही. हा, त्याच्यात खूप मसाला आहे ना. असं नाही. हे पाणी सोडत राहायचं आपण. खळगुट म्हटलं तर पातळ असतं, त्याला खळगुट बोलतात. घट्ट नाही बनवायचं जास्त, म्हणजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, म्हणजे खायला आपल्याला ते वाटलं पाहिजे की हा शेंगदाण्याचाच खळगुट आहे म्हणून. दिसलं, पाणी सोडायचं, म्हणजे 1.5 तांब्या पाणी गेलं माझं. आता त्याला किती वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं? 5 मिनिटं खाली 5, म्हणजे एक उकळी यासाठी. आपण मिश्रण केलेलं, आता हे काही शिजण्यासारखं काही नाही याच्यात, सर्व वाटण केलेलं. मग याला शिजायला काही लागत नाही, याला कढवायला लागतं. तुमच्या लोकांमध्ये काय बोलतात? तेच कड काढतात, कड काढायचं, हा, ते उकळी आणायची. उकळी आणायची. आमच्यामध्ये हे काय बोलतात आमचे, विसरले मी पण, बोलता विसरून जाते. माझं पण डोकं भज्या कमी झाल्या, मटण खात नाही ना त्याच्यामुळे भज्या माझं. खरं बोलत तर ते कोरोना आजार आहे ना, त्याच्यामुळे मटणाचं मनच उडालंय. दिमाग काम करत नाही, खरं ते सांगते. लोकांना वाटत असेल मटण खाऊ नका, मटणाने जास्त हे होतं, प्रॉब्लेम होतं, वजन वाढतं. मला भरपूर बायका बोलतात. त्या दिवशी गार्डन मध्ये गेले तर ती बाई म्हटली, वहिनी तिथे एक्सरसाइज चालली, जा ना तुम्ही. तर म्हटलं मी नाही जात. मग माझा जाड होऊन फायदा काय? म्हटलं फायदा नाही माझा, म्हटलं काहीच. त्यापेक्षा तुम्हीच एक्सरसाइज करा, अजून बारीक व्हा, म्हणजे जरा तुमचा बॉडी बिडी चांगली दिसेल. मी अजून थोडं पाणी सोडते कारण ही घट्ट झालेली, म्हणजे मीडियम पाहिजे आपल्याला, घट्ट नाही. हे दिसतं, याला खळगुट बोलतात. दिसलं, शेंगदाणे असतात त्याच्यामध्ये. फक्त एक उकळी आली की झालं. हा, आता याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ सोडते. मी माझ्या हाताने सोडते, मी चम्मच नाही घेतलेला, अंदाजाने टाकते. याला खळगुट बोलतात. हे गावाला हा टोप आहे ना, कमसे कम 10 जण तरी खाऊ शकतात भाकरी बरोबर. तिथं कसे 20 भाकरी मोजून घेऊन जातात. कधी कधी आम्ही नाही भाकरी नेल्या ना गावाला शेतामध्ये, तर मग आम्ही त्यांच्या मागून घेतो. खाण्यासाठी आम्ही लाजत नाही, मी तर कुठाच लाजत नाही. मी डायरेक्ट तोंडाने मागते. आमचे सासू सासरे मला म्हणायचे, काय मुंबईची पोरगी असून अशी करते. मी म्हटलं तोंडाने मागून खाल्लेलं ना त्याच्यात मजा वेगळी असते, पण कुणाचं चोरून खायचं नाही. कारण आमची कशी शेती आहे ना भरपूर, सर्व शेतामध्ये काम करायला येतात ना ते रोजानी. तुमच्यामध्ये काय रोजानी बोलतात, आमच्यामध्ये रोजानी नाही, बटेनी देतात ना, शेती वाटून देतात ना. मग ते कामगार लोक येतात, मग ते कसे कधी कोण आणत कोण नाही आणत. आणि मला कसं दुसऱ्यांचं खायला मजा वाटते.
स्वतःच खायला माझं पोट नाही भरत, मग मी त्यांचं मागून खाते. आता याला खाली उकळी येऊन द्यायची. किट्टू बघ. झोपला बघ ट्रे मध्ये. आपलं खलबूट तयार झालंय बघ. हे काय दिसते, उकळी आली. उकळी आली. आणि कोथिंबीर आणि हळदीचा थोडासा हिरवा कलर, पिवळा आणि हिरवा मिक्स कलर. कोथिंबीर तोडून टाकली आहे. वरून थोडी आपण वरणामध्ये कशी कोथिंबीर टाकतो हा तशी अशी टाकली कोथिंबीर थोडी. टाकली. कधी टाकली? मग अशी टाकली. हा ही झालेली आहे, खळखोट झालेलं आहे. पण हे ज्वारीच्या आणि बाजरीच्याच भाकरी बरोबर खायचं, इतर कशाबरोबर खायचं नाही. भाताबरोबर खाल्लं ना अजून कढी भात खातो माहिती आपण, तसं कढी भातासारखी चव लागते. म्हणजे कढीचाच प्रकार आहे हा, शेंगदाणा कढी. फक्त त्याच्यामध्ये हा. जिरं नाही. आता तू याला नाव देऊ शकतोस, खळगोट बोलण्यापेक्षा तू शेंगदाणा कढी जरी बोललास ना तरी ते अति उत्तम आहे. पण हे कम से कम ना तू 5 मिनिटच खाली उकळी देऊन यायची. हा. जास्त उकळी नाही, कारण ते आपण सर्व वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये. मग ते जास्त हे करू शिजायला याच्यामध्ये काहीच नाही, तेव्हा आपण जास्त वेळ ठेवणार याला, तसं काही नाही. याच्यामध्ये पाहिजे तर आपण वरून असे सोयाबीन असतात ना, भिजवून सोयाबीन असे धुवून त्याच्यामध्ये टाकून सोयाबीन कढी असं कर, म्हणजे आपण केलं तर सर्व होतं. पण डोकं लढवायला पाहिजे. पण आता माझं मटण बंद झाल्यापासून माझं डोकं जरा कमी झाले. कसं झालं खलगूट? चांगलं. भातावर पूर्ण खलबूट घेतलाय त्याने, शेंगदाण्याचा खलबूट. भातावर छान लागतोय ना.